छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील खंडोबा देवाच्या उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। हे खंडोबाचे मंदिर प्राचीन असून जेजुरीच्या खंडोबाचे प्रतिरूप असल्याचे सांगितलं जातंय। या देवस्थानाला शेकडो वर्षांची परंपरा असल्यामुळे राज्यातील लाखो लोक दर्शनासाठी येत असतात। या मंदिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। छत्रपती संभाजीनगर परिसरातील सातारा परिसरातील आपण जर पाहिलं ते आहे खंडोबाचं मंदिर। हे जे आहे ते जेजुरीचं प्रति मंदिर म्हणून या खंडोबाच्या मंदिराला पाहिलं जातं। ही जी परंपरा आहे तर हजारो वर्षाची परंपरा आहे। या ठिकाणी मात्र लाखो भाविक आहेत ते खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र दर्शनासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आता गर्दी जमले सुरुवात झालेली। खरं पाहायला गेलं तर जत्रेचा आता पहिला दिवस आहे। आजपासून 3 दिवस ही जत्राचा महोत्सव सुरू होतोय। घटस्थापना होऊन मात्र आज 6 दिवस झालेले आहेत। त्यामुळे या परिसरातील मात्र अनेक भक्तगण जे आहेत या ठिकाणी आपला नवस करण्यासाठी येत असतात। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र आता अनेक जे भक्त आहेत त्या ठिकाणी मात्र नवस आपला फेडण्याचा प्रक्रिया चालू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र तळे उचलण्याचे काम देखील केले जाते। खंडोबाची जी तळे उचलण्याचा कार्यक्रम असतो आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र ते तळे उचलण्याचा कार्यक्रम देखील चालू आहे। या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने भाविक जे आहेत महाराष्ट्रातून अनेक कानाकोपऱ्यातून या ठिकाणी इथं आपलं नवस पूर्ण करण्यासाठी येतात। आपण पाहू शकतो हलकेवाले असतील इथं हलकेवाले असेल इथं जे खंडोबाचे जे काही गाणे असतात ते जागरण गोंधळ असतो। आपण पाहू शकतो या ठिकाणचा जागरण गोंधळ देखील चालू आहे। या ठिकाणी मात्र असं अनेक जागावरती आपण पाहू शकतो या ठिकाणी जागरण आणि गोंधळाचा कार्यक्रम मात्र या ठिकाणी चालू आहे। आपण पाहिलं मला सांगा तुम्ही इथे कधीपासून येत असते? म्हणजे राहायला चितळी जागरण गोंधळ यांनी पारंपरिक खंडोबाचे क्षेत्र म्हणजे 12 ज्योतिर्लिंग ठाण्यापैकी हे 7वं ठाण आहे खंडेरायाचं। महाराष्ट्रामध्ये खंडेरायाचे 7 ठाणे, कर्नाटक भागामध्ये 5 ठाणे, कर्नाटक भागामध्ये देवाला काढणाऱ्या शाखा मारतात हे 7वं ठाण आहे। आणि चंपाषष्ठी निमित्त गावगावच्या पार्ट्या येऊन इथं तळे आरती कोणी हजेरी लावतात। हे जागरण गोंधळ म्हणजे कोणी तळे आरती करतात पारंपरिक। आणि चंपाषष्ठी पासून 10 आखाडापर्यंत वांग आणि कांदा चालू असतो आणि आखाड लागल्याच्या नंतर वांग कांदा बंद होतो। ते चंपाषष्ठी चालू होते। किती दिवसाचा जत्रा जी आहे ते किती दिवस चालते? ही इथं चालते 8-15 दिवस। इथं जे गोंधळ आहे ते कुठून राज्यभरातून गोंधळ आलेले असते का? हे सगळे महाराष्ट्रभरून कारण की पैसा म्हणून नाही येत, हे भक्त देवाची भक्ती म्हणून येते। चंपाषष्ठीचा दिवस म्हणून खंडेरायाचं वाघ्या या ठिकाणी हजेरी लावतात। नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर इथे जे आहे तर भक्तगण जे आहेत इथं येतात आणि आपलं नवस पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथं राज्यभरातून जे आहे तर भक्तगण जे आहे ठिकाणी मात्र आता आपलं नवस पूर्ण करण्यासाठी दर्शनासाठी येतात। माझ्यासोबत काही भक्तगण जे आहे आपण त्याला मला सांगा तुम्ही इथे कधीपासून येतात आणि कुठून आले तुम्ही? आम्ही स्थानिक आहोत। औरंगाबादचे आमचं कुलदैवत आहे खंडोबा। ते आम्ही सोबत 40 वर्षापासून येतो इथं दर चंपाषष्ठीला। आज जत्रेनिमित्त आलेलो आहे। दरवर्षी येतो 40 वर्षापासून आणि हे आमचं कुलदैवत आहे। आणि अशी भरपूर भाविक आहे। आज खूप गर्दी आहे आणि सगळं भक्त पूर्ण भंडाऱ्याने भरून गेलेले आहे। कोणाचं नवस असतो, कोणाचे गोंधळ असतो, कोणाचे जागरण असतो, हे सगळे इथे करतात। आणि लहानपणापासून 19 वर्ष। मला सांगा याचं वैशिष्ट्य काय आहे? या खंडोबाच्या मंदिराचं वैशिष्ट्य काय? याचे वैशिष्ट्य असे आहे का त्या तुमचं जेव्हा लग्न होतं तेव्हा आपले कुलदैवत ह्या दर्शनाला तुळजा भवानी आणि खंडोबा शिवाय पुढचे देवाचे कार्यक्रम पूर्ण लग्नाचे होत नाही। त्यामुळे आम्ही या देवाचं खूप सत्व आहे। इथे तुम्ही काय मागणं मागितलं देवाला ते पूर्ण होतं। तुमचे कुठून आले तुम्ही? मी भालचंद्र देशपांडे उल्कानगरी छत्रपती संभाजीनगर इथून आलेलो आहे। गेली 30 ते 35 वर्षापासून आम्ही या मंदिराच्या दर्शनाला येतो आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे फार पुरातन काळापासून इथे साताऱ्यामध्ये मंदिर आहे आणि हे औरंगाबाद जिल्ह्याचं एक नामाजलेलं कुलदैवत आहे। आणि शक्यतो लग्न झाल्यानंतर आपल्याला लग्नात जो जागरण गोंधळ करावा लागतो तो पहिल्यांदा आपल्याला खंडोबाचा करावा लागतो। त्याच्यानंतर आपल्या लग्नाची जी पुढची भावी आयुष्य सुरुवात असती ती इथपासून होती आणि हे अत्यंत जागृत आणि पावणारं दैवत आहे। आणि सगळे औरंगाबाद जिल्ह्याचे भाविक भक्त हे
या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये असंख्य येतात, त्यांचे जे नवस आहेत ते पूर्ण करतात आणि हा नवसाला पावणारा खंडोबा आहे असं याचं वैशिष्ट्य आहे। आणि या निमित्त मी सगळ्या भाविक भक्तांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि प्रत्येकाला प्रत्येकाची जी काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण व्हावी, त्यासोबत माझी पूर्ण व्हावी, माझ्या मित्रांची पण पूर्ण व्हावी हीच मी खंडोबा चरणी प्रार्थना करतो। नक्कीच आपण जर पाहिलं तर याच्याबद्दल त्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या। हे जे खंडोबाचं जे मंदिर आहे हे अनेक वर्षापासून आहे, पुरांतर मंदिर आहे। यामध्ये जर आपण जर पाहिलं तर अनेकांच्या ज्या मनोकामना असतात, ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करणार आहे। जागृत असं खंडोबाचं मंदिर छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरातलं आहे। आपण बघू शकतो आजचा पहिला दिवस होता आणि आजपासून मात्र आता 3 दिवस हा जो जत्रेचा उत्सव जो आहे तो हा ताजा असंच चालू राहणार आहे। संजय अनकट छत्रपती संभाजीनगर।